आणि नेमक्या हैदराबाद गॅझेट संदर्भात काय त्यांच्या मागण्या आहे आपण जाणून घेऊया। बाई काय सांगाल, 3 दिवस झाले उपोषण करताय, काय प्रमुख मागणी आहे? व्हीजेएनटी मधून आम्हाला एसटी या प्रवर्गात समावेश करावा। काय नेमकं एसटी मध्ये प्रवर्गात समावेश करण्यात यावं तुमची मागणी आहे, नेमकी अडचण काय शासन दरबारी? अडचण काय नाहीये, आमचा तुम्ही आता महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये पण खूप मोठे इतिहास जाणणारे खूप मोठे लोक आहेत, त्यांना पण विचारा बंजारा समाज हा पहिले कोणत्या पक्षात होता, त्यांच्यानंतर तुम्ही सांगा की आम्ही कोणत्या कास्टसाठी कॅपेबल आहोत। आता किती दिवस चालणार आहे उपोषण? जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा कलेक्टर साहेब आम्हाला रिटर्न मध्ये देत नाही की एवढ्या दिवसाचा आम्हाला वेळ द्या, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू की कशा प्रकारे आम्ही तुमची मदत करू, तोपर्यंत उपोषण चालणार। हो। मला सांगा, मराठा समाजाकडून एकीकडे आंदोलन सुरू होता, जस्ट मान्य मागण्या झाल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही तुमचा समाज देखील आंदोलन करते। महाराष्ट्र शासनाने काय केलंय की मराठा बांधवांसाठी जे हैदराबाद गॅझेट लागू केलंय, तर आमची मागणी पण हीच आहे, कारण ही मागणी काय आम्ही काय आज केली नाहीये, आमची पहिल्यापासून मागणी की आम्ही तेलंगणा आणि आंध्रामध्ये एसटी मध्ये आहोत। मग जर मराठा बांधवांना तुम्ही जर गॅझेट लागू करू शकता तर बंजारा बांधवांना पण तुम्ही लागू करायला पाहिजे, कारण आपण संविधान मानणारे लोक आहोत, आपण भारतीय लोकशाहीमध्ये आपण जगतोय वागतोय। आणि महाराष्ट्र शासनाला आम्हाला एवढंच सांगायचंय की बा आम्ही काय तुम्हाला काही खूप मोठी गोष्ट आमची मागत नाहीये, जसं मराठा बांधवांना तुम्ही लागू केलं, त्यांना GR दिलाय, त्याच प्रकारे बंजारा बांधवांना सुद्धा हैदराबाद गॅझेट लागू करा आणि GR द्या। हैदराबाद गॅझेट मध्ये पूर्वीपासूनच गोरमाटी समाज किंवा बंजारा समाजाचा मागास असा उल्लेख आहे असं तुमचा दावा आहे? आमचा दावा नाहीये, आम्ही पुराव्यानिशी बोलतोय। तुम्ही जर हैदराबाद गॅझेट पाहिलं आणि त्याच्यातला एक पेज 24 नंबरचं जे पेज आहे त्या पेजवर लिहिलेलं आहे की बा आम्ही आदिवासी समाजातच आमची नोंद आहे, आणि त्यानुसार सुद्धा तेलंगणा आणि आंध्र गव्हर्नमेंटनं एसटीचं आरक्षण दिलेलं आहे ऑलरेडी बंजारा समाजाला। आता सुरुवातीला हैदराबाद स्टेटमध्ये आमचा हा मराठवाड्यातला बांधव होता, आम्ही जर मराठवाडा मुक्ती संग्राम होऊन जर महाराष्ट्रात आलो नसतो, आम्ही जर तेलंगणा आंध्रात राहिलो असतो तर आम्ही एसटीत राहिलो असतो। सिंपल मागणी आहे की आम्ही फक्त हैदराबाद स्टेट जर तुम्ही मराठा बांधवांना लागू करताय तर आम्हालाही लागू करा आणि आमच्या एसटी आरक्षणाचा मार्ग तुम्ही मोकळा करा। आता उद्या 17 सप्टेंबर रोजी तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून या शासन प्रशासनाला मला सांगायचंय, 17 सप्टेंबर रोजी तुम्ही मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करणार आहात। या महाराष्ट्रातल्या बंजारा बांधवांना तुम्हाला 17 सप्टेंबरच्या आत आश्वासित करावं लागेल की बा आम्ही तुमच्याबद्दल ही भूमिका घेतली आहे, अन्यथा आम्ही तुम्हाला सांगतोय की मराठवाडा मुक्त होऊन बंजारा समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं आम्ही एकाही जिल्ह्यामध्ये कोणत्याच पालकमंत्र्याला आम्ही झेंडावंदन करू देणार नाही असा इशारा मी तुमच्या माध्यमातून देतो। खरं तर हैदराबाद गॅझेटमध्ये स्पष्ट बंजारा समाजाचा उल्लेख मागास आहे आणि महाराष्ट्रामध्ये सोडता इतर अनेक ठिकाणी बंजारा समाज बांधवांना त्या ठिकाणी एसटी प्रवर्गात समावेश करण्यात आले आणि त्याच विरोधात बंजारा समाज कुठेतरी परभणीच्या जिंतूरमध्ये एकवटलेला आपल्याला पाहायला मिळते। येत्या 17 सप्टेंबर अर्थातच मराठवाडा मुक्ती संग्राम दिवशी पर्यंत ही मागणी मान्य झाली नाही तर एकाही पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नसल्याचा इशारा थेट यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला। तुर्तास जिंतूरमध्ये गोरमाटी समाज बंजारा समाज एकवटले